दृश्य पाहतोय अमरावती विमानतळ आजपासून सेवेमध्ये येणार आहे। आजपासून या विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। थोड्याच वेळात आता हे सर्व मंडळी बाहेर येतील आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। दरम्यान ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। विमान उतरलेलं आहे, इथे विमान दाखल झालेलं आहे आणि या संपूर्ण विमानामध्ये सर्व मंडळी बसलेली आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध यांच्याकडून। अनिरुद्ध, विमान पोहोचलेलं आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यासह इतर मंत्री आणि नेते सुद्धा यामध्ये आहेत। अमरावतीकरांचं जे स्वप्न आहे विमान प्रवासाचं ते आता पूर्ण झालेलं आहे। पहिलं 0 नंबरचं जे विमान आहे ते अमरावतीच्या या विमानतळावरती दाखल झालेलं आहे। वॉटर कॅनल सॅल्यूट जे आहे ते सध्या विमानाला दिलं जात आहे। त्यामुळे अमरावतीकरांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन हे सर्व मंत्री जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या विमानाचं स्वागत करण्यासाठी अमरावतीच्या या विमानतळावरती आमदार रवी राणा असेल किंवा आमदार सुलभा खोडके यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विभागीय आयुक्त या सुद्धा या ठिकाणी विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात स्वागताची जी आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे। सभा मंडपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे अमरावतीकर नागरिक आहेत ते आता टाळ्या वाजवून या विमानाचं स्वागत करतात। जल्लोषाचं वातावरण जे आहे ते सभा मंडपासह अमरावती शहरामध्ये पाहायला मिळतात आणि आता सध्या विमान जे आहे ते अमरावतीच्या या धावपट्टीवर फिरवलेलं आहे। कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री आणि इतर मंत्री जे आहेत ते आता विमानाच्या बाहेर येणार आहेत आणि त्यानंतर ते थेट मंडपामध्ये सभा मंडपामध्ये येणार आहेत आणि अधिकृत विमानतळाचं जे आहे ते आता उद्घाटन झाल्याचं सांगण्यात येत आहे। तशी अनाउन्समेंट आता सध्या इथे करण्यात येत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे आता या विमानाची तयारी इथे पूर्ण झालेली आहे। विमानतळाच्या धावपट्टीवर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, आमदार आणि सगळे जे अधिकारी आहेत ते सध्या विमानाच्या जवळ जाताना दिसत आहे। तिथे जाऊन त्यांचं स्वागत जे आहे ते करण्यात येणार आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात इथे जल्लोषाचं वातावरण असल्याचं इथं पाहायला मिळत आहे। एमएडीसीच्या वतीनं सर्व जी आहे ती तयारी इथे करण्यात आलेली आहे। पारंपरिक वाद्य वाजवून या ठिकाणी आता या विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी आता जर आपण पाहिलं तर विमानाचं जे आहे ते मुख्य प्रवेशद्वार ते उघडलेलं आहे। कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बाहेर येणार आहेत। त्यामुळे रेड कार्पेट जे आहे ते आता विमानाच्या समोर टाकण्यात आलेलं आहे। या रेड कार्पेटवरून आता कुठल्याही क्षणी हे जे आहे ते मंत्री सर्व एकनाथ शिंदे जे आहे ते आता सर्वात प्रथम बाहेर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। कुठल्याही क्षणी ते आता विमानतळावर एकनाथ शिंदे सर्वात पहिले बाहेर आलेले आहेत। त्यांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आहेत ते आहेत, त्यांच्या मागे इतर जे आहेत ते मंत्री आता विमानतळावर येत आहेत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा विमानाच्या खाली उतरताना आपल्याला इथे पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात इथे जल्लोषाचं वातावरण आहे। गिरीश महाजन आहेत हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात। आकाश पुणकर मंत्री, कामगार मंत्री जे आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत आणि इथे आता त्यांचा शासकीय मानपान जो आहे तो केला जात आहे। जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्या मार्फत तसेच एमएडीसीच्या मार्फत इथे त्यांची जी आहे ती आता इथे ऑप्शन करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे सर्व अमरावतीकर जे आहे ते इथे टाळ्यांचा जल्लोष करतात। एकनाथ शिंदे त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीनही मंत्री जे आहेत ते पुढे आहेत आणि त्यांच्या मागे हा सर्व मंत्र्यांचा आणि अधिकाऱ्यांचा ताफा इथं पाहायला मिळतोय आणि इथे जे आहे ते आता टर्मिनलच्या दिशेनं हे तीनही प्रमुख नेते जे आहेत ते आता इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मोठा जल्लोष सध्या इथे संपूर्ण अमरावती एअरपोर्टच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि स्वतः चालत हे सर्व जे मंत्री आहेत ते आता सभा मंडपाच्या दिशेनं येत असल्याचं इथं पाहायला मिळतात। अलायन्स एअरचं जे 0 नंबरचं हे पहिलं विमान आहे ते अखेर जे आहे ते अमरावतीच्या विमानतळावर लँड झालेलं आहे आणि याला आता वॉटर कॅनल सॅल्यूट हे सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि सर्व विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांना इथे गराळा घातलेला आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा आपल्याला इथे व्हिज्युअल्स मधनं पाहायला मिळतात आणि कुठल्याही क्षणी आता हे सर्व मंत्री आणि नेते जे आहेत ते
अमरावतीच्या या विमानतळाची अधिकृत उद्घाटन करण्यासाठी व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे आणि सगळी जी आहे ते विमानतळ उद्घाटनाची ध्येयता तयारी जी आहे ती झालेली आहे। टर्मिनल्स मध्ये जे आहे ते आता ते सगळे नेते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं तर इथे नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते संजय खोडके हे सुद्धा इथे आलेले आहेत। स्थानिक आमदार रवी राणा त्यानंतर सुलभा खोडके या सुद्धा इथे आलेले आहेत। गुलाबाचे पुष्प देऊन सर्वांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। मेळघाटचे आमदार केवलराम काळे हे सुद्धा आपल्याला इथे व्हिज्युअल्स मध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळं कुठल्याही क्षणी आता हे सर्व नेते जे आहेत ते विमानतळावरती जे आहे ते पोहोचलेले आहेत आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे हे सुद्धा या ठिकाणी गेलेले आहेत आणि आता सर्व या मंत्र्यांना घेऊन जे आहेत ते सर्वच्या सर्व शासकीय कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील हे सर्व घेऊन आता अमरावतीच्या या व्यासपीठावर जे आहेत ते आता येताना इथं पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात जल्लोष इथं सर्वांना अमरावतीकरांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि मोठी अमरावतीकरांची अनेक दिवसांची जी प्रतीक्षा होती आता ती संपलेली आहे। कारण पहिलं 0 नंबरचं अलायन्स एअरचं जे विमान आहे ते आता उतरलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये अलायन्स एअरचा जो आहे तो झेंडा इथे आता पाहायला मिळतात आणि हा झेंडा दाखवून विमानतळाचं जे आहे ते उद्घाटन अधिकृतपणे करण्यात येणार असल्याचं इथं पाहायला मिळत आहे। अगदी अनिरुद्ध, तर आपण पाहतोय आता विमान दाखल झालेलं आहे, विमान उतरलेलं आहे, यशस्वी असं अमरावती विमानतळावर पहिलं लँडिंग झालेलं आहे। अनिरुद्ध, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा।